कालच वैशाख शुद्ध पंचमी होती. या पंचमी तिथीचं वैशिष्ट्य जे जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांची जयंती असते. आज आपण साजरी करण्यासाठी सर्वजण जमलो आहोत. नुकतंच शंकराचार्यांचं चरित्र वाचनात आलं. त्यातील काही वेचक प्रसंग सांगण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे, कारण आद्य शंकराचार्यांचं कार्य फार मोठं आहे. आचार्य शंकर नुसते साधक नव्हते, तर ते सिद्ध आचार्य होते. ईश्वरी कार्य साधण्यासाठी ते आले होते. जागृत चैतन्य ते होते. ते देवांश जात होते. भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या केरळ प्रांतात नंपुद्री या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका उच्च ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झाला. तो परिसरही फार रम्य होता. नारळ, सुपारी, आंबा, केळी अशा वृक्षांनी सुशोभित झालेल्या कालडी गावात त्यांचा जन्म झाला. द्विज चूडामणी शोभावेत असे शिवगुरू आणि साक्षात भगवती देवीच वाटाव्यात अशा विविध देवी, अशा विशिष्ट देवी त्यांनाच आर्यंबा असेही म्हणत. असे त्यांना पिता आणि माता म्हणून लाभले. शिवगुरूंना मूलबाळ नव्हते. आर्यंबा देवींच्या हृदयात तर संतानहीनतेची पीडा सतत सलत होती. शेवटी दोघांनी एक विचार केला आणि पुत्रप्राप्तीसाठी अनुष्ठान करायचे ठरवले. त्यांच्या गावापासून जवळच वृषपर्वत होता. तेथे सदा जागृत असलेले चंद्रमौलीश्वर शिवाचे देऊळ होते. तिथे हे दोघं जाऊन राहिले. काही दिवस त्यांचा आहार केवळ कंदमुळे, फळे हाच होता. मग त्यांनी तेही सोडले. ते केवळ भगवान शंकरांचे चरणामृत पिऊन राहू लागले. प्रार्थना, पूजा अर्चा, जप तप या सर्व गोष्टी निरंतर चालूच होत्या. अशी कष्टमय साधना त्यांनी जवळजवळ वर्षभर केली. मग एक दिवस रात्री शिवगुरूंना स्वप्न पडले. जटाजूटधारी कर्पूरगौर सदाशिवानी त्यांना दर्शन दिले. भगवान शंकरांच्या अंगप्रत्यंगातून दिव्य आभा प्रगट होत होती. मधुरवाणीने भगवान शंकर शिवगुरूंना म्हणाले, वत्सा, तुम्ही चालविलेली माझी आराधना पाहून मी फार प्रसन्न झालो. तुझी काय इच्छा आहे सांग, मी ती अवश्य पूर्ण करेन. शिवगुरूंनी देवादिदेवांच्या चरणी साष्टांग प्रणिपात केला आणि ते म्हणाले, मला सर्वज्ञ आणि दीर्घायू पुत्र द्या. भगवान आशुतोष स्मितयुक्त मुद्रेने म्हणाले, तुला सर्वज्ञ पुत्र हवा असेल तर दीर्घायू असणार नाही, आणि दीर्घायू पुत्र हवा असेल तर सर्वज्ञ असणार नाही. तेव्हा तुला कसा पुत्र हवा आहे ते सांग. सर्वज्ञ हवा आहे की दीर्घायू हवा आहे? धर्मप्राण शिवगुरूंनी सर्वज्ञ पुत्रच मागितला. तेव्हा महादेव म्हणाले, तुमची कामना पूर्ण होईल. तुम्हाला एक सर्वज्ञ पुत्र लाभेल. मी स्वतः पुत्ररूपाने तुमच्या उदरी येईल. आता ही तपस्या थांबव आणि आपल्या सहधर्मचारिणीला घेऊन घरी परत जा. शिवगुरूंचे अंतःकरण आनंदाने भरून गेले. त्यांचे शरीर रोमांचित झाले. त्यांनी शंकरांची चरणधुली मस्तकी लावली. भगवान शंकर अंतर्धान पावले. शिवगुरूंनी आपला स्वप्नदृष्टांत आर्यंबा देवींना सांगितला. आपले जन्मोजन्मींचे भाग्य फळाला आले असे आर्यंबा देवींना वाटले. दोघेही आपल्या घरी परत आले आणि शंकराच्या पूजेअर्चेत काळ व्यतीत करू लागले. योग्य वेळी वैशाख शुद्ध पंचमीला शुभ अशा मध्यान्हकाळी आर्यंबा देवीने शंकराप्रमाणे तेजस्वी आणि कमनीय कांतीच्या पुत्राला जन्म दिला. त्या पुत्राचे मुख पाहून शिवगुरूंना परमानंदाची प्राप्ती झाली. लगेच त्यांनी मनामध्ये धनदान, गोदान, भूमिदान इत्यादीचे संकल्प सोडले. भगवान शंकरांच्या आशीर्वादामुळे प्राप्त झालेल्या त्या पुत्राचे नाव अर्थातच शंकर ठेवण्यात आले. आचार्य शंकर महादेवांचे अंश असून ते ईश्वरी कार्य करण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता. विद्वान ज्योतिषांनी सुद्धा त्यांची जन्मकुंडली पाहून सांगितले की हे अवतारी पुरुष आहे.
लहानपणापासून शंकर अत्यंत शांत, धीरगंभीर वृत्तीचा आणि तल्लख बुद्धीचा होता. ते 3 वर्षाचे असतानाच त्याने आपल्या मातृभाषेतील म्हणजे मल्याळी भाषेतील अनेक ग्रंथ आत्मसात केले. नंतर थोड्या दिवसात रामायण, महाभारत आणि पुराणातील कितीतरी श्लोक त्याने पाठ केले. वेदातील ऋचा आणि उपनिषदातील मंत्रही ते म्हणू लागले, कारण त्यांची स्मृती आणि बुद्धी अलौकिक होती. एकदा ऐकलेले किंवा वाचलेले त्यांच्या स्मृतीपटलावर कायमचे कोरले जात असे. आपल्या मुलाची ही अलौकिक मेधा पाहून शिवगुरूंना अतिशय आनंद झाला. त्यांनी ठरवले की 5व्याच वर्षी शंकराची मुंज करावी आणि त्याला पुढील शिक्षणासाठी गुरुगृही पाठवावे. पण माणूस एक विचार करतो आणि नियतीची, विधात्याची दुसरीच योजना असते. तसेच घडले. शिवगुरू अचानक शिवचरणी विलीन झाले. ह्या अचानक आघाताने आर्यंबादेवी अतिशय शोकमग्न झाल्या. साहजिकच होतं ना हे सर्व. आपल्या पतिदेवांचे अंतिम संस्कार यथाविधी पार पाडले आणि मुलाला कडेवर घेऊन साश्रू नयनांनी त्या आपल्या माहेरी आल्या. पण त्या पतीची इच्छा विसरल्या नव्हत्या. शंकर 5 वर्षाचा होताच त्या परत आपल्या घरी म्हणजे सासरी आल्या. त्यांनी यथाशास्त्र यथाविधी आपल्या मुलाची मुंज केली आणि त्याला गुरुच्या घरी पाठविले. ह्या आपल्या नव्या बालक शिष्याची प्रतिभा आणि त्याच्या अंतरी वसत असलेले विद्याप्रेम अवलोकन करून गुरुदेव त्याच्यावर अगदी मोहून गेले. बालक शंकराची तीक्ष्ण बुद्धी पाहून आणि शुद्ध उच्चारण ऐकून मोठमोठ्याने तर तोंडात बोटे घातली. अल्पावधीतच बालक शंकराने आपल्या गुरुदेवांचे मन जिंकले. केवळ 2 वर्षाच्या काळात शंकरने उपनिषदे, पुराणे, इतिहास, धर्मशास्त्र, न्याय, सांख्य, पातंजल इत्यादी अनेक शास्त्रांचे केवळ अध्ययनच केले नाही, तर ते त्यात बृहस्पतीप्रमाणे पारंगत झाला. गुरुकुलातील नियमांप्रमाणे शंकर रोज माधुकरी मागायला जात असे. एक दिवस तो एका ब्राह्मणाच्या घरी पोहोचला. तो ब्राह्मण बिचारा फारच गरीब होता. भिक्षा देण्यासाठी त्याच्याजवळ मूठभर तांदूळसुद्धा नव्हते. मोठ्या दुःखी अंतःकरणाने ब्राह्मण पत्नीने शंकराला केवळ 1 आवळा भिक्षा म्हणून दिला. त्या घराचे ते दारिद्र्य पाहून शंकराचे कोमल हृदय व्यथेने भरून गेले. त्याने लगेच तेथे उभे राहून अतिशय आर्त अंतःकरणाने दारिद्र्य दुःख विनाशिनी लक्ष्मी देवीचे एक सुंदर स्तोत्र रचले. तेच हे कनकाधारा स्तोत्र होते. त्या घराला दुःखमुक्त करण्यासाठी त्याने देवीला मोठ्या तळमळीने आळवले. ते स्तोत्र ऐकून लक्ष्मी देवी प्रगट झाली आणि शंकरला म्हणाली, बाळा, तुझा अभिप्राय माझ्या लक्षात आला, पण मी तरी काय करू? या निर्धन कुटुंबाने पूर्वजन्मी काहीच पुण्याई मिळवून ठेवलेली नाही. यांना मी कोणत्या आधारे धन देऊ? बालक शंकराने उत्तर दिले, माते जगदंबे, घरात काहीही नसताना या गृहिणीने मला एक पूर्ण आवळा दिलेला आहे. ही का लहान गोष्ट आहे? देवी, तू जर माझ्यावर प्रसन्न झाली असशील तर या कुटुंबाने दारिद्र्य कशाही रीतीने नाहीसे कर. बालकाच्या या बोलण्याने देवी प्रसन्न झाली. ती म्हणाली, बेटा, तू म्हणतोस तसेच होईल. मी यांना पुष्कळसे सोन्याचे आवळे देते, मग तर झाले ना. बाल शंकरच्या पांडित्याची आणि असाधारण अध्यापन कला कौशल्याची कीर्ती लवकरच चहूकडे म्हणजे 4ही दिशांना पसरली. अगदी प्रौढ आणि वयोवृद्ध पंडित देखील शास्त्राच्या अध्ययनासाठी त्याच्याजवळ येऊ लागले. त्याच्या मुखातून प्रगट होणारे विविध शास्त्रांचे रसाळ आणि मौलिक विवेचन ऐकता ऐकता सगळेजण अगदी चकित आणि मोहित होऊन जात. प्रत्येकाच्या तोंडून उद्गार निघत, 7 वर्षाचा हा मुलगा, पण काय प्रतिभा, काय पांडित्य, सारेच विलक्षण. ह्याच्या रूपाने ईश्वरी शक्तीच प्रगटली आहे. शंकरला मिळालेल्या राजसन्मानाची
आणि त्याच्या निर्लोभीपणाची वार्ता वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. शंकराचे दर्शन घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येऊ लागले. शंकराच्या तोंडून शास्त्रचर्चा ऐकण्यासाठी अनेक विद्वान ब्राह्मण येऊ लागले. एकदा काही विद्वान ब्राह्मण अतिथी म्हणून शंकराकडे आले. ते सर्व उत्तम ज्योतिषी होते. माता पुत्रांनी त्यांचा योग्य तो सत्कार केला. त्यांनी शंकराशी विविध शास्त्रांवर चर्चा केली. मग त्यांनी त्याची जन्मकुंडली पाहायला मागितली. ती पाहताच ते उद्गारले, आहा, हा तर अवतार आहे. खूप परिभ्रमण करेल. हे परिव्राजक होते, पण हे अल्पायुषी आहे. वयाचे 8वे वर्ष, 16वे वर्ष आणि 32वे वर्ष या वर्षात तर त्यांचा चक्क मृत्यूयोग आहे. हे सर्व ऐकून आर्यंबादेवींना फार दुःख झाले. हा मृत्यू टाळता येण्याचा काही उपाय नाही का? त्याने कातर स्वरात विचारले. त्यावर ज्योतिषी म्हणाले, 8व्या वर्षीचा मृत्यू तपश्चर्याने टळू शकतो. दैवाची कृपा झाली तर 16व्या वर्षी मृत्यू टळेल, पण 32व्या वर्षाबद्दल आम्ही काहीच सांगू शकत नाही. ब्राह्मण निघून गेले. आर्यंबादेवी दुःखमग्न झाल्या. शंकराच्या मनात निराळेच विचारचक्र सुरू होते. त्यांनी संन्यास घ्यायचे ठरवले. संन्यास घेतल्याशिवाय आत्मज्ञान घडत नाही, आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही आणि मुक्तीशिवाय मानवी जीवन व्यर्थ आहे. त्याने संन्यास घ्यायचे ठरविले. त्यावेळी शंकरचे वय 8 वर्षाचे होते, म्हणजे मृत्यू योग जवळ येऊन ठेपला आहे. त्याआधी संन्यास कसा घेता येईल याचा विचार तो करू लागला. संन्यास घेण्याची इच्छा तीव्रतर झाली. मनात दिवसही ठरवला. आईला आपला तो विचार सांगताच तिने मोठा आकांत केला. त्याला हृदयाशी कवटाळून ती म्हणाली, छे छे बाळा, काय बोलतोस हे? अरे, तू अजून बालक आहेस. तुझ्याशिवाय माझे दुसरे कोण आहे का सांग बरं. तुला संन्यास घ्यायचा असेल तर माझ्या मृत्यूनंतर घे. मी जिवंत आहे तोपर्यंत तुला असले काहीच करू देणार नाही. शंकराच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागला. आईची आज्ञा मोडता तर येत नाही. तो परमेश्वराला एकसारखी प्रार्थना करीत होता, आळवणी करीत होता. त्याला समजले होते की अद्वैत ब्रह्मज्ञानाचा जगभर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याचा जन्म आहे. ज्ञानप्राप्तीसाठी संन्यास घेणे अपरिहार्य होते. काय वाटेल ते झाले तरी संन्यास हा घ्यायचाच. ईश्वर सर्वांचा वाली आहे, कर्ता आहे. या जगात ईश्वर इच्छेनेच सर्व काही घडत असते. हे क्षुद्रजीव मनुष्य काहीही करू शकत नाहीत. एक दिवस सकाळी शंकर आणि त्याची आई आर्यंबा नदीवर स्नानाला चालले होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा आईजवळ संन्यास दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली. मी वैदिक धर्माचा उद्धार करावा अशी तुझी इच्छा आहे ना? मग मला आज्ञा दे ना ग आई संन्यास घ्यायला. आई, पितृऋणातून उतराई होण्यासाठी मी संन्यास घेऊ इच्छित आहे. माझ्या पित्याने ज्या धर्माचे आचरण केले तो धर्म जर नष्ट झाला तर त्यांना दुःख नाही का ग होणार? आपल्या धर्मरक्षणानेच त्यांना शांती मिळेल. आई आर्यंबा म्हणाली, तुझ्या या विद्वत्तेच्या गोष्टी माझ्यासारख्या वेडीला काय कळणार सांग बरं. मायलेक अशा प्रकारे गप्पा गोष्टी करीत नदीवर पोहोचली. आचार्य नदीत स्नानासाठी उतरले. त्यावेळी त्याने आईकडून संन्यासासाठी परवानगी मिळावी म्हणून लीला केली. थोड्या वेळाने ते एकदम ओरडून आईला हाका मारू लागले. आई गो, मगरीने माझा पाय पकडलाय. चाललो मी आई, चाललो मी आता मरणार. ही मगर मला गिळून टाकणार. आई आई, पण जर तू मला संन्यास घेण्याची परवानगी देशील तर कदाचित हा परमेश्वर मला देश आणि धर्मासाठी. आई, लवकर सांग. आर्यंबा विमनस्क होऊन अवाकपणे उभी होती. काय बोलावे हे तिला कळत नव्हते. ती दिगमूढ झाली होती. आचार्य पुन्हा कळवळून ओरडले, आई आई, सांग लवकर. विचार करायला वेळ आहे कुठे आई? एक क्षण जरी उशीर केलास ना तरी ही मगर माझा घास घेतल्याशिवाय राहणार नाही. मग तू आयुष्यभर विचार करीत बैस.
आरंभासमोर दुसरा कोणताच पर्याय नव्हता. पुत्राचे मरण डोळ्यासमोर पाहण्यापेक्षा तो संन्यास होऊन जिवंत राहावा हेच चांगले होते, म्हणून तिने त्याला आपद्धर्म संन्यास ग्रहण करण्याची संमती दिली. मात्र तिच्या मृत्यूसमयी तरी त्याने जवळ असावे असा होकार त्याच्याकडून वदवून घेतला. मगरीने पाय सोडला आणि ते नदी बाहेर आले. मातेचा निरोप घेऊन आचार्य गुरु शोधण्यासाठी निघाले. अंतःकरणाची विशालता हेच त्यांचे धन होते. प्रबळ आत्मविश्वास हीच त्यांची महान शक्ती होती. प्रगल्भ बुद्धिमत्ता हीच त्यांची मार्गदर्शक होती. आपल्या कामावर अढळ विश्वास आणि ईश्वरावर असीम श्रद्धा हेच त्यांचे बळ होते. आपल्या अंतःकरणात असीम शांती आणि चैतन्याचा ते अनुभव घेत होते. त्या स्फूर्तिदायक चैतन्याच्या प्रत्ययाने त्यांना वाटू लागले की स्वयं भगवान अच्युत त्यांच्या अंतरात्म्यात प्रगट झाले आहेत. त्यांनी त्याच वेळी अच्युताष्टक नावाच्या भक्तिभावपूर्ण काव्याची रचना केली. आपल्या आत्मप्रेरणेने ते भगवान गोविंदपादाचार्य यांच्या आश्रमात विधिवत संन्यास ग्रहण करण्यासाठी निघाले. आपल्या ध्येयमार्गातील कष्टांची, संकटांची, तहानभुकेची पर्वा न करता हा बालसन्यासी मार्गक्रमण करीत असताना ते गोकर्ण क्षेत्री पोचले. तिथे त्यांचा गुरुकुलातील मित्र विष्णू शर्मा भेटला. तेव्हा त्यांना ते सांगत होते, बौद्ध धर्मीय आपल्या संन्यास धर्माचा डांगोरा पिटत फिरत आहे. वैदिक धर्मात मुळी संन्यास नाही आहे. मला त्यांना दाखवून द्यायचे आहे की वैदिक धर्मातही संन्यास आहे आणि तो तुमच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. संन्यास हा समाजाचा भार वाढविणारा नाही, तर तो भार कमी करण्यासाठी आहे. या संन्यासात दुरावा नाही तर जवळीक आहे, विरक्ती नाही तर अनुरक्ती आहे. या प्रेमात आसक्ती नाही, बंधन नाही आणि मोहही नाही. यामध्ये संकुचितता नसून विशालता आहे, दुर्बलता नसून सबलता आहे. व्यक्तीसाठी समाजाचा त्याग नसून समाजासाठी व्यक्तीचे समर्पण आहे आणि हेच त्याग आहे. आचार्य गुरु शोधार्थ वणवण करीत असताना शेवटी नर्मदा किनारी अमरकंटक पर्वतावर त्यांना योगी गोविंदपादाचार्य भेटले. त्यावेळी गोविंदपादाचार्याने शंकराचार्यांना विचारले, तू कोण आहेस? त्यावेळी शंकराचार्यांनी उत्तरादाखल जे 6 श्लोक म्हटले तेच आत्मछटक किंवा त्याला निर्वाण छटक म्हणून प्रसिद्ध झाले. आपण ते शेवटी म्हणणार आहोत कार्यक्रमाचे. त्यातील प्रत्येक श्लोकाच्या शेवटी असलेले चिदानंदरूप शिवोहम शिवोहम हे पालुपद तर बहुतेकांना माहीत आहेच. या स्तोत्रात आचार्यांनी सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव व स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम मी काय नाही हे सांगून शेवटी थोडक्यात मी कोण आहे ते मांडले आहे. अद्वैत सिद्धांतानुसार मी नित्य आनंद स्वरूपी शुद्ध चैतन्य आहे असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. भगवान गोविंदपादाचार्यांनाही शंकराचार्यांना पाहून अतिशय आनंद झाला. ईश्वरी संकेतानुसार फार दिवसांपासून ते आचार्यांची प्रतीक्षा करीत होते. जवळजवळ ते 1000 वर्ष वाट पाहत होते असं 1-2 पुस्तकात मला वाचनात आढळले. त्यांच्या ऋणानुबंधाच्या गाठी ह्या आधीच बांधलेल्या होत्या. आता फक्त भेट व्हायची होती. तीही भेट झाली. भगवान गोविंदपादाचार्य कृतार्थ झाले. शंकराचार्यांनाच वेदांत तत्त्वज्ञानाचा जनक मानतो. एवढा त्यांच्या नावाशी अद्वैत व वेदांताचा अतूट संबंध आहे. शंकराचार्यांचे गुरु भगवान गोविंदपादाचार्य होते. आचार्यांनी या महान गुरुशिष्य परंपरेत प्रवेश केला. आपल्या गुरूंकडून त्यांनी वेदांताचे शिक्षण घेतले. आचार्य अध्यापनात संतुष्ट राहिले नाही, तर आत्मसात केलेले ज्ञान आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरून सर्व भारतवर्षाला या एकात्मा मंत्राने अभिमंत्रित केले. त्यांचा पसरलेल्या ज्ञानप्रकाशाने राष्ट्राच्या दशदिशा उजळून निघाल्या.
भगवान गोविंदपादाचार्य यांनी शंकराचार्यांना विधिवत संन्यास दीक्षा दिली. कर्मसंन्यास ग्रहण करून ते त्या आश्रमातच राहिले. शंकरसारख्या प्रखर बुद्धी असलेल्या शिष्याला शिकविणे अत्यंत कठीण काम होते, पण त्यांच्या गुरूंनी सर्व शास्त्रे मोठ्या कौशल्याने शिकविली. हा शंकरच धर्माचा उद्धार करील अशी त्यांची खात्री होती. म्हणून त्यांनी शंकराचार्यांना काळजीपूर्वक वेदांत धर्माचा अंग प्रत्यंगाचे शिक्षण दिले. आपल्या चालण्या बोलण्यातून, उठण्या बसण्यातून आणि आपल्या सर्व आचरणातून आपला शिष्य शंकरवर असे संस्कार केले की त्यामुळे तो धर्मप्रचार करण्यास योग्य बनला. जेव्हा ते त्याला सूत्रांचा अर्थ विशद करून सांगत तेव्हा ते इतके तन्मय होऊन जात की वाटे त्यांनी आपले सर्व पंचप्राणच शंकरपुढे काढून ठेवले आहेत. पक्षपातीपणाचा आरोप स्वीकारून त्यांनी शंकरला विशेष स्वरूपाचे शिक्षण दिले, कारण तो त्यांचा आणि राष्ट्राच्या भावी जीवन आशेचा केंद्रबिंदू होता. शंकराचार्यांना धर्मकार्यार्थ देशभ्रमणाची आज्ञा द्यायला आता हरकत नाही, परंतु या महान कार्यासाठी प्रस्थान करण्यापूर्वी गोविंदपादाचार्य यांना वाटले की आपले गुरु श्री गौडपादाचार्यांचे दर्शन घडविणे योग्य आहे. मनातला हा भेद त्यांनी आचार्यांना सांगितला, त्यामुळे त्यांना फारच आनंद झाला. आपण आपल्या परमगुरूंचे दर्शन घेणार आहोत या सुसंधीच्या आणि सुभाग्याच्या कल्पनेने त्यांचे पाय जमिनीवर तरंगत होते. त्यांना धन्यता वाटली, जणू जन्मजन्मांतरीचे पुण्य फळाला आले असे त्यांना वाटले. गोविंदपादाचार्य आणि शंकराचार्य बद्रिकाश्रम यात्रेसाठी निघाले. अमरकंटक ते हिमालयापर्यंतचा लांब पल्ल्याचा रस्ताही आचार्यांना फुलांच्या बागेत चालल्यासारखा वाटत होता. ते परमगुरूंचे ध्यान चिंतन करीत आणि दृष्टी ध्येयावर ठेवून चालत राहिले होते. बद्रिकाश्रमात भगवान श्री गौडपादाचार्य ब्रह्मचिंतनात लीन झाले होते. गोविंदपादाचार्यांनी शंकराचार्यांचा परिचय करून दिला. आचार्यांनी आपल्या परमगुरूंना साष्टांग प्रणाम केला. या शिष्यामध्ये अलौकिक प्रतिभा आणि असाधारण बुद्धिमत्ता आहे. त्याचे हृदय देशधर्माची दयनीय दशा पाहून तळमळते आहे आणि ती दुर्दशा दूर करण्याचा त्यांनी दृढ निश्चय आणि संकल्प केला आहे, असे आचार्यांकडे पाहून गौडपाद आचार्यांना वाटले. आपला शंकर निरहंकारी आहे हे त्यांनी पाहिले होते आणि अनुभवले सुद्धा होते. पण तरीसुद्धा त्यांनी आचार्यांना आपल्याजवळ 4 वर्षे ठेवून घेतले. त्यांच्यातील बारीक सारीक दोषही हुडकून काढून ते दोष दूर करीत राहिले. आचार्यांनी आपल्या परमगुरूंच्या आज्ञेनुसार अनेक ग्रंथांची रचना केली. एक दिवस त्यांनी गौडपादाचार्यांकडे त्यांचाच मुंडकोपनिषद कारिकेवर भाष्य लिहिण्यास परवानगी मागितली. त्यांची परवानगी मिळताच अगदी अल्प कालावधीत सरळ आणि सरस भाषेत भाष्य लिहिले की ते वाचून गौडपादाचार्य अत्यंत प्रसन्न झाले. त्याचवेळी त्यांनी शंकराचार्यांना वेदांत आणि प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार जगविख्यात सुंदर भाष्याची त्यांनी रचना केली. 4 वर्षाच्या अल्पकालावधीत असे अलौकिक भाष्य लिहिणे हे खरोखरच आश्चर्यकारक असे कार्य होते. त्या भाष्याची शैली, त्यातील एक एक शब्द, भावनेची, विचारांची विस्तृत खोली पाहिल्यावर त्यांचे कार्य अलौकिक होते याचा प्रत्यय आल्या वाचून राहत नाही. वेदांत सूत्रावरील त्यांचे भाष्य अद्वितीय आहे. भगवान श्री गौडपादाचार्य शंकराचार्यांच्या प्रस्थानत्रयीवरील भाष्य वाचून अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आचार्यांना आपले गुरु शुकदेव आणि परमगुरू महर्षी बादरायणांचे दर्शन घडविण्यासाठी कैलासावर नेले. वेदांताच्या आधी प्रणेत्यांच्या दर्शनाने आचार्य धन्य झाले. यानंतर आचार्यांनी देशभ्रमण करण्यासाठी गुरु आज्ञा घेतली. भगवान श्री गौडपादाचार्यांनी त्यांना त्यांच्या कार्यात सफलता मिळावी म्हणून शुभ आशीर्वाद दिला.
भगवंताचा वरदहस्त आणि पूर्वजांची पुण्याई त्यांच्या पाठीशी होती. श्री गुरूंचा आशीर्वाद घेऊन त्यांना साष्टांग प्रणाम केला. श्री गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानून हातात भगवा ध्वज, दंड, कमंडलू घेऊन आपल्या धर्मयात्रेला त्यांनी प्रारंभ केला. गुरु आज्ञा घेऊन आचार्य धर्मयात्रेला निघण्याच्या तयारीत होते. तोच त्यांचा आप्त अग्निशर्मा त्यांना भेटायला आला. त्याला पाहून अनामिक अनिष्ट शंकेने त्यांचे हृदय धडधडू लागले. कालडी गावातील सर्वांचे क्षेमकुशल विचारले, पण मित्र अग्निशर्मा काही न बोलता मुकाटपणे उभा राहिला. अरे बोल ना, आई खुशालीत आहे ना? अग्निशर्माने आपल्याजवळची थैली त्यांच्यापुढे ठेवीत सांगितले, ही ठेव माता आर्यंबाने तुला पाठविली आहे. त्या अखेरचे दिवस मोजीत बिछाण्यावर पडले आहे. आचार्यांवर जणू वज्राघात झाला. ते हतबल होऊन उभे राहिले. आईवर त्यांची अलोट भक्ती होती. आपली आई आपल्याला सोडून जात आहे याचे त्यांना दुःख वाटले नाही, पण यावेळी आपण धर्मयात्रेला प्रारंभ करू शकत नाही याचा त्यांना विषाद वाटला. शांतचित्त करून त्यांनी स्वतःला परमेश्वराधीन केले. संन्यास घेतेवेळी त्यांनी आईला दिलेल्या आश्वासनानुसार मरणसमयी आईजवळ कालडीला जाणे अत्यावश्यक होते. आचार्य सर्वसंग परित्याग केलेले संन्यासी असल्यामुळे आईने पाठविलेल्या धनदौलतीचा काहीच उपयोग नव्हता. ती संपत्ती आता त्यांची नव्हती, तर ती राष्ट्राची होती. म्हणून त्यांनी बद्रिकाश्रमातच श्री बद्रीनाथाचे भव्य मंदिर उभारले. ते आजही भव्य मंदिर उभे आहे. दरवर्षी लाखो भाविक बद्रीनाथाच्या दर्शनाला जातात. तेव्हा अत्यंत भावभक्तीने अतूट श्रद्धेने नमस्कार करतात. तेव्हा ते कळत नकळतपणे श्रीमद शंकराचार्यांना आणि माता आर्यांबेला श्रद्धापुष्प अर्पण करीत असतात. ज्या सुवर्णपात्रातून भगवंताला भोग चढवला जातो ते पात्र आचार्यांनी दिलेले आहे. आजही अग्निशर्माचे वंशज या मंदिर पूजेचे अधिकारी आहेत. बद्रीनाथहून ते कालडीला पायी प्रवास करून एकदाचे पोहोचले. भगवंत कृपेने आईचे दर्शन झाले. घरात गेल्या गेल्या धावत जाऊन त्याने आईचे पाय धरले. आपण संन्यासी आहोत. महत्पदाला जाऊन शंकराचार्य झाले होते, पण आईसाठी आपण तोच बालपणीचा शंकर आहे. माता आर्यंबाने त्यांना कडकडून कवटाळून धरले आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. एक दिवस आर्यंबाने शंकराचार्यांना म्हटले, शंकर, तू धर्मज्ञानी आहेस. देशात वैदिक धर्माचा प्रचार करणार आहेस. मलाही काही सांग ना. मरता मरता तेवढीच मला मनःशांती मिळेल. आचार्यांनी आर्यंबाच्या आज्ञेनुसार अद्वैत सिद्धांत अत्यंत साध्या आणि सरळ भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. तिला समजेल अशा सरळ सुबोध भाषेत तत्वबोध नावाचा ग्रंथ लिहिला. तो ऐकून माता आर्यंबा म्हणाली, ग्रंथातील गोष्टी गहन आहेत शंकर. आपल्या देशातील सर्व थरातील लोक या गोष्टी आकलन करू शकतील. मला भगवान श्रीकृष्णाविषयी काही सांग. आचार्यांनी कृष्णाष्टक रचून मातेला ऐकवले. ते तिला आवडले. मातेला तत्वबोध करताना आचार्यांना समजून चुकले की जोपर्यंत वेदांत तत्त्वज्ञानावर भक्तीची झालर नाही तोपर्यंत ते सर्वसामान्यांच्या समजशक्तीच्या कक्षेबाहेरचे आहे. म्हणून त्यांनी भिन्न भिन्न इष्टदेवतांच्या मागे परब्रह्माची प्रतिष्ठापना करण्याचा निश्चय केला. कृष्णाष्टक ऐकता ऐकता माता आर्यंबा भावभक्तीत तल्लीन झाली. अशी भगवंताच्या ध्यानचिंतनात तल्लीन झालेली असताना तिचा आत्मा अनंतात केव्हा विलीन झाला तो कळलेही नाही. कृष्णाष्टक समाप्त केल्यावर आपल्या समोर आईचे कलेवर पडले आहे याची जाणीव आचार्यांना झाली. मातेचा अग्निसंस्कार करून आचार्य मोकळे होत नाही. तो सदानंद नावाच्या व्यक्तीने भगवान गोविंदपादाचार्य अमरकंटकला आल्याचे आणि रुग्णशय्येवर असल्याची बातमी दिली.
ते मृत्यूपूर्वी आचार्यांची भेट घेऊ इच्छित होते. ते लगेच अमरकंटकला जायला निघाले. तिथे पोहोचले तेव्हा आपले गुरु अचेतन अवस्थेत असल्याचे त्यांनी पाहिले. परंतु आपल्या प्रिय शिष्याच्या आवाजाने त्यांनी आपले डोळे उघडले. आचार्यांना डोळे भरून पाहिले. नेट लावून ते उठून उभे राहिले आणि त्यांनी आचार्यांना दृढ लिंगन दिले. आचार्यांना आपला अंतिम संदेश देऊन त्यांना दिग्विजयाला प्रारंभ करण्याचा आदेश आणि शुभाशीर्वाद दिला. बस. ओंकाराचा उच्चार करता करता त्यांनी महाप्रयाण केले. त्यांच्या स्थानी शंकराचार्य शिष्यवृंदांचे गुरु झाले. आचार्यांची भारतवर्षावर आईसारखी माया होती आणि कुशल चिकित्सकाप्रमाणे त्यांना शास्त्रज्ञानसुद्धा होते. तत्ववेत्याच्या भूमिकेतून देशाच्या दुर्दशेची कारणमीमांसा केली. मातेच्या ममतेने, तन्मयतेने आणि कुशल चतुर चिकित्सकाच्या योग्य अधिकृत ज्ञानाने, आत्मविश्वासाने भारतवर्षाची सेवा करण्याचा त्यांनी निश्चय केला. संपूर्ण भारतवर्षात चळवळ उभारण्यासाठी त्यांनी श्री क्षेत्र काशी स्थान निवडलं. कारण श्री क्षेत्र काशी हे युगांपासून भारतवर्षाचे सांस्कृतिक केंद्र आहे. भारतवर्षाचा आत्माच काशी क्षेत्री वास करतो आहे. मोठमोठ्या दिग्विजयी पंडितांचे संमेलन काशीला भरते. येथेच अनेक ठिकाणाहून विद्यार्थी विद्याध्ययनासाठी येत आणि गुरु सान्निध्यात 12 ते 15 वर्षे अध्ययन करून आपल्या गावी परत जात असत. श्री क्षेत्र काशीत हिंदू धर्माचा ठसा उमटविला आणि तेथील परंपरांनाही उत्तेजन दिले. त्यांच्या समविचारी, दृढनिश्चयी अशा लोकांचे संघटन करायला सुरुवात केली. या शिष्यांमध्ये पद्मपाद नावाच्या शिष्याची त्यांच्यावर अतूट श्रद्धा होती. या श्रद्धेमुळे गुरुने बोलावल्यावर क्षणाचाही विचार न करता गंगेत उडी मारली. अथांग जलाशयात पावलावर त्यांना प्रफुल्लित पद्मपुष्प आढळली. त्या पद्मपुष्पांवरून सानंद चालत तो पैलतीराला आला, म्हणून त्यांचे नाव पद्मपाद असे पडले. आचार्य पद्मपादालाच नव्हे तर सर्व शिष्यांना प्राणप्रिय होते. ते आचार्यांच्या एका इशाऱ्यावर जीवन अर्पण करण्यात आपल्या जीवनातील महद्भाग्य समजत होते. वेदांतासारख्या शुष्क विषयांचे प्रतिपादन करणाऱ्या आचार्यांमध्ये केवढी आत्मीयता होती हे तर त्यांच्या शिष्यांनी अनुभवले होते. आपल्या गुरूंमध्ये त्यांना कधीच डामडौल दिसला नाही. उलट प्रसंगी आचार्यांनी त्यांची सेवा शुश्रूषासुद्धा केली. उदंक नावाच्या कुष्ठरोगी शिष्याची सेवा शुश्रूषा करून त्याला त्या भीषण रोगापासून मुक्त केले. हस्तमलक नावाचा शिष्य त्यांच्या आत्मीयतेमुळे भ्रमिष्ट अवस्थेतून बरा झाला. आचार्यांचा आणि त्यांच्या शिष्यांचा संबंध हा गुरु-शिष्य संबंधापेक्षा सहयोगी संबंध होता. सर्व एका ध्येयपथावरील तर यात्रेकरू होते. अत्यंत श्रद्धाळू, ध्येयाशी समरस असलेल्या शिष्यांच्या बळावरच भविष्यकाळात धर्मप्रचाराचे कार्य अत्यंत सरळतेने शंकराचार्य करू शकले. जो कोणी आचार्यांकडे येईल तो त्यांचाच होऊन जाईल. मोठमोठे पंडित ताटमानेने येत आणि नम्रतेने नतमस्तक होऊन जात. आचार्यांना शिव्या देत येत आणि जाताना ओव्या गात जात. वेदांग जाणणाऱ्या प्रकांड पंडितांना आचार्यांनी आपल्या ज्ञानाने नव्हे तर प्रेमाने जिंकले. बुद्धीवर नव्हे तर हृदयावर विजय मिळवला. हृदय जिंकल्यावर मस्तक आपोआप वश होते, कारण ते हृदयाचे दास असते. त्यांचे यशोवलय वाढू लागले. शिष्य समुदायासह आचार्य काशीनंतर प्रयागला जायला निघाले. प्रयागची तसू भूमी पवित्र आहे, कारण तेथे पावलावर प्रजापती ब्रह्माने यज्ञ केले होते, म्हणून त्याचे नाव प्रयाग पडले. येथील भारद्वाज आश्रम तर त्याहून अधिक पवित्र आहे, कारण येथूनच 4 वेदांचे अधिष्ठाता ब्रह्माच्या मुखातून
आणि त्याचे प्रतिनिधी स्वरूप अनेक कुलपती आचार्य वेदज्ञांच्या मुखातून सतत श्रुती स्वरूप सरस्वतीचा अखंड प्रवाह वाहत होता. ह्या भारद्वाज आश्रमात एक खूप मोठे विश्वविद्यालय होते. तेथे हजारो विद्यार्थी शिकत असत. भगवान श्रीरामाच्या पदधूलीने पावन झालेल्या भारद्वाज आश्रमाचे महत्त्व बौद्ध काळात कमी झाले, परंतु आचार्यांनी त्याला वेदांत सूत्राच्या अभ्यासाने परत महत्त्व आणून दिले. आचार्यांच्या अलौकिक ज्ञानप्रभेने श्रोते दिपून जात, तर त्यांच्या स्निग्ध, स्नेहल, शीतल रसधारांच्या सिंचनामुळे श्रोता टवटवीत होत असे. एक दिवस त्यांचा एक शिष्य प्रयागमधील अक्षयवट पाहण्यास गेला. हा अक्षयवट सृष्टीच्या आरंभापासून उभा आहे. प्रलयकालात सर्व सृष्टीचा नाश झाल्यावरही तो तसाच उभा होता. त्यावेळी मार्कंडेय ऋषींनी त्यांचा आश्रय घेतला. प्रयागमध्ये वास्तव्य असताना आचार्यांनी भारती यमुनाष्टक, प्रयागाष्टक, माधवाष्टक, लक्ष्मी नृसिंह पंचरत्न आणि वेदसार, शिवस्तोत्रसारख्या अलौकिक रचना केल्या. प्रयागाष्टक आणि यमुनाष्टक म्हणजे प्रयाग आणि यमुनेचे आचार्यांनी घडविलेले अक्षरदर्शनच आहे. वाचकाच्या मनात श्रद्धा, भक्ती, स्वाभिमानाचा उदय होतो. या प्रयागमध्ये आचार्यांना फार मोठा विजय मिळाला. तो प्रतिष्ठानपुरीच्या प्रभाकराचार्यांवर मिळवलेला होता. प्रतिष्ठानपुरीत कुमारील भट्टांचा शिष्य प्रभाकराचार्य राहत होते. तरीसुद्धा त्याने कर्मकांडाचा मार्ग अवलंबिला होता. एवढेच नव्हे तर ते कर्मकांडाला जीवनाचे सार, सर्वस्व समजत होते. आचार्यांसारखा महापुरुष स्वतः आपल्या भेटीला आल्यामुळे प्रभाकराचार्यांना गर्व झाला. कारण कोणीतरी महान आहोत, आपण कोणीतरी महान आहोत असे वाटून त्याने विचार केला की त्यांना जिंकून आपल्या शिष्यांसह त्यांनाही दीक्षा द्यावी. परंतु झाले उलटेच. केले होते आचार्यांना शिष्य बनवायला, पण स्वतः पराजित होऊन तेच बनले आचार्यांचे शिष्य. एवढेच नाही तर त्यांच्या सर्व शिष्यवृंदाने शंकराचार्यांची दीक्षा घेतली. प्रभाकराचार्यांना जिंकण्यात आचार्यांच्या प्रगाढ ज्ञानाबरोबर एक घटनासुद्धा कारणीभूत झाली. ती त्यांच्या जीवनाशी निगडीत होती. त्यांचा पृथ्वीधर नावाच्या पुत्राने त्याच्या वयाच्या 5 वर्षापासून बोलणे बंद केले होते. ध्यानस्थ योगासारखा शांतचित्त होऊन तो बसून राहील. प्रभाकराचार्यांनी अनेक प्रयत्न केले, औषधोपचार केले, पण काहीही गुण आला नाही. पृथ्वीधरमध्ये समजशक्तीचा आणि ज्ञानाचा अभाव नाही आहे असे आचार्यांनी त्याचे निरीक्षण करून अनुमान केले. त्यांची अवस्था विक्षिप्तसारखी दिसते, कारण त्याला आपल्या सुप्त भावना प्रकट करण्यास कधी संधीच मिळाली नाही. आचार्य त्याच्याशी आत्मीयतेने बोलले. मूल हे प्रेमासाठी भुकेलेले असते. ते हृदयाला ओळखते, म्हणून पृथ्वीधर त्यांच्याजवळ आला. आचार्यांनी त्याच्या कलेने सरळ प्रश्न विचारून त्याच्या मनातील गूढ गोष्टी काढून घेतल्या. तेव्हा वेदांत त्याला पूर्वीपासूनच अवगत आहे असे आचार्यांच्या लक्षात आले. प्रभाकराचार्यांसारख्या घोर कर्मकंडी मनुष्याच्या सान्निध्यात राहून त्याला शांती मिळणे फार कठीण होते. आचार्यांजवळ आपले मन मोकळे करून त्याला शांती मिळाली. आचार्यांनी त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारले. त्याला ते हस्तमलक म्हणून संबोधू लागले, कारण तळ हातावर ठेवलेल्या आवळ्यासारखे त्याला सर्व ज्ञान सुस्पष्ट होते. वेदांत ज्ञान जणू त्यांचा हातचा मळ होता. त्याचवेळी आचार्यांनी हस्तमलक स्तोत्राची रचना केली. आता ह्या आद्यशंकराचार्यांचं महान कार्य आहे. त्यातला काही अंश मी तुमच्यासमोर सादर करण्याचा माझ्या अल्पमतेप्रमाणे प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ.